आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आई येतो. येत जा रे. औषध वेळेवर घे, कळलं का? थँक्यू सुंदरी. तू जर माझी बाजू घेतली नसती तर कदाचित माझं जाणं शक्यच झालं नसतं. आणि मला जेव्हा केव्हा सुट्टी मिळेल, वेळ मिळेल, ते नक्की. नीट जावा तुम्ही. आओ आणि तुम्ही इकडची काय बी काळजी करू नका. कृष्णा जरा गाडी चालव ना. चला फ्रेश होऊया. गाणं लावतो एक. ट्यून आहे यार याची. काय ट्यून आहे. एखादा पार्टी सॉन्ग लावू. कम. ये हुई ना बात.
रिदम आहे रे. गेंडाई लाजेल रे तुला बघून. काय काहीच कसं काय वाटत नाही रे तुला? अरे असं कसं म्हणतोय काहीच वाटत नाही? हे काय एवढा आनंद वाटतोय, एवढ्या मजेत आहे मी. अरे गेंड्याची कातडी नाही रे, गोष्टी मनासारख्या झाल्यात ना, सो आय एम हॅपी. आणि आता तू बघ, आपण एकदा पुण्यात गेलो ना, मस्त पार्टी करू बघ. मला वाटलं होतं तुम्ही तरी आडवाल त्याला. हाय का आता त्याच्या बायकोनं त्याला परवानगी दिली, त्याला मी काय करणार? आणि हे बघा, सगळ्याचं खापर माझ्यावर फोडू नका. तुम्ही काय नाही अडवलं त्याला? हो बाबा, जाऊ दे की आता, चार झालं. आता पुढं काय करायचं ते ठरवूयात की. काय होणार आहे माझ्या सरूच? मला वाटतं तिनं हिथंच राहायला पाहिजे. आपली माणसं आहे तिथं. नाही ना ग, ती आमच्याकडेच राहील. तुम्हाला आठवण आली तर तुम्ही येत जा ना भेटायला तिला. आणि तिला आठवण आली तर 4 दिवस पाठवत जाऊ आम्ही तिला. आणि आता तिला बाहेर राहणं चांगलं नाही दिसायचं. यांचं बरोबरच आहे की, म्हणजे नवरा गेलाय 3 वर्ष बाहेर आणि ही आता इथं माहेरी राहिली तर लोक वेगळाच अर्थ काढतील. सुंदर बॅग घेऊन कुठे निघाली? आपल्या बी बॅगा भरा. आपण आपल्या सुनाला घेऊन आपल्या घराला जाऊया. नाही नाही, ती इथंच राहील थोडे दिवस. सरू, सामान आठ ठेव. काही दिवस इथेच राहू दे तिला, नंतर आपण घेऊन जाऊ आपल्या घरी. हा, हे बी बरोबर आहे. वय सरे, इथंच राहा काय, आपण मजा करू आणि जरा तुझ्या डोक्याचं वजन बी हलकं होईल. आणि नाही म्हणलं तरी नवरा परदेशात गेल्याचा त्रास तुला होतच असेल. थांबा, मला पण काहीतरी बोलू द्या. समजा परस्पर ठरवू ना. बरं झालं बाई तू आलीस. आता तूच सांग, तू सासरी जाणार आहेस का इथं राहणार आहेस? ते मी पुण्याला जाणार आहे. काय भय आहे, मी पुण्याला जाणार आहे. अगं, तर तिथं जाऊन काय करणार आहेस तू? आणि कशी राहणार आहेस तिथे एकटी? का एकटी नाही राहू शकणार मी? त्यात अवघड काय? तसं बी इतके दिवस मी एकटीच राहत होते. अगं काय बडबडतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? काय
काय करणार आहेस तू तिथं जाऊन? कशी राहणार आहेस एकटी? हे बघ, इथं समधी आपली माणसं आहे. तुला काही गरज पडली तर आम्ही आहोत. तुला अभ्यास करायचा आहे ना, मग इथं कर की. मला माहिती तुम्ही लई चिडणार आहे माझ्यावर, लई ओरडणार आहे माझ्यावर. पण आता बस. मी तुमच्या समध्यापासून एक गोष्ट लपवली. सरे आजी, आता नाही. ही गोष्ट सांगायलाच पाहिजे. नाही, कुठली गोष्ट लपवलीस? मामा, मी पुण्यात नोकरी करते. काय? तू नोकरी करतेस? वय त्या उपचारासाठी सुधा मॅडम आल्या होत्या ना, त्यांच्या कंपनीत नोकरी करते. त्या जेव्हा उपचाराला आल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत मी बी आले होते. अरे देवा, आम्ही बी तिथं आलतो की. माहिती मला, तेव्हा मी बी होते तिथे. म्हणजे ती परवीन म्हणून आलेली मुलगी तू होतीस? हे समजा तुला माहिती होतोय, पण तरी मी तुम्हाला सांगितलं नाहीस? आम्ही सांगितलं होतं सांगायचं नाही म्हणून नाही सांगितलं. आपली सर्व आहे का? अगं दिसली की ती मला. अगं काय गे अक्का, तुम्ही बसलीस रे? अगं माझं पण सकाळ असंच झालं. अगं तुला जरा कमी दिसतं का नाही, त्यामुळे तुला तसं वाटलं असेल ग. सुंदरे, ए सुंदरे, ए सुंदरे, अगं ऐकू नका. अगं थांब की. ती काय आपली सरू नाही, होय की नाही? माझं पण असंच झालं आणि टाक्काचं पण असंच झालं असणार बघा. काय केलं सुंदरे? एवढीला पोच, ती बी आमच्यापासून. महादेव मामा, मला माहितीये माझं चुकलं. मी तुमच्यापासून लपवलं. मी असं नव्हतं करायला पाहिजे. पण मामा, मला हे बी माहित होतं, तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. पण मामा, आज पतूर तुम्ही वडिलांसारखं माझ्या पाठीशी उभं राहिले. कधी बी कुठल्याच गोष्टीची आडकाठी येऊ दिली नाही. मग आता बी तसंच करा की हो. उलट आता जास्त गरज आहे मला तुमची. मामा, मला माझं स्वप्न पुरं करायचंय. मला कलेक्टर व्हायचंय. आणि माझ्या बाबांचं स्वप्न होतंय, तुम्हाला बी आठवतंय ना? आठवतंय ग, पण तू एकटी पुन्हा कशी राहणार? हो, राहीन की. पण तसं बी आता मी एकटी कुठं आहे? तुम्ही समजे हात की माझ्या बरोबर. आणि तसं पुन्हा इथनं किती लांब आहे?
पण जर मला काही लागलं तर तुम्ही धावत या, हे मला ते माहितीये. आणि मी भी येईनच की. तशी भी आता कुणापासून काहीच लपलेलं नाही. आणि आता कुठलीच गोष्ट लपलेली नाही एकमेकांची. हाय का नाही मामी? माझं तर समजच तुम्हाला कळलंय ना. नाही अगं, पुण्याला गेल्याशिवाय माझं कलेक्टर व्हायचं स्वप्न नाही ग पुरं होणार. तिथं का नाही कोचिंग क्लासेस असते. नुसता अभ्यास करून काय होत नाही ग. लय अवघड असते समजा. अगं मंगल, ते म्हणते ते बरोबर आहे ग. आपली सरू आता मोठी झाली बघ, आणि इतके दिवस करतेच आहे ना मग नोकरी. तुला कळलं तरी का? आता तिचं ती सगळं व्यवस्थित सांभाळते बघ. हो, पण माझ्या लेकराला असं कसं एकटं जोडू मी? तवर काय माहिती नव्हतं, तवर ठीक होत. पण आता हे समजा कळल्यावर कसं सोडू मी? आहे अगं, नको ना टेन्शन घेऊ. अगं आता पतूर तुझ्यापासून लपवून का होईना माझं कॉलेज मी पूर्ण केलं का नाही, तसंच हे बी करीन. आणि तुम्ही कुणीच माझी काळजी करू नका. फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या. हे स्वप्न जरी माझ्या एकटीचं असलं तरी याला पूर्ण तुम्ही समधी लोक करणार. मामा, मला आशीर्वाद द्या. राहू दे. नाही तुला कुणी अडवणार. तो महादेव तुझ्या माग आहे. जा तू पुण्याला. आता काय मी तर जा म्हणलो, पण तुला तुझ्या सासू सासऱ्यासनी बी विचारायला लागेल ना. हाय का? आता आम्हाला काय विचारायचं? आमचे जावई बापू जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. काय हो? वय वय हे बघा, या अशाच हसत चेहऱ्याने आपण सुंदरला निरोप देऊयात ना. मी तिला सोडून येतो स्टँड वरती. हा होय, मी बेणार तुला सोडायला. तू काय पाठ सोडणारच नाही माझी. मग काय सोडणारच नाही. मला जेव्हा केव्हा सुट्टी मिळेल, वेळ मिळेल, ते नक्की. नाही तुला कुणी अडवणार. तो महादेव तुझ्या माग आहे. जा तू पुण्याला.
सरूला गाडी मिळाली ना, म्हणजे डायरेक्ट मिळाली ना? हा डायरेक्टच मिळाली. काय झालं? कसला विचार करताय? नाही कुठं काय कसलंही नाही काय. मग कपाळाला आट्या काय आहेत तुमच्या? अगं, म्हणजे बघ ना, म्हणजे आपण गणित सोडवायला घेतो, समीकरण सुटलंय असं वाटतं आणि लक्ष देतं का? अजून तर मायंद्र गणित बाकी आहे. उत्तर सापडल्यावर वाटतं पण ते उत्तर नसतंच. अहो असंच असतंय, आपण चांगलं म्हणून काहीतरी करायला जातो आणि घडतं काहीतरी भलतंच. होय ना. म्हणजे मी कधीच दुसऱ्याचं वाईट नाही चिंतलं. मी जे मी दुसऱ्यासाठी केलं का नाही त्याच्या मागे ह्योच विचार होता का त्यांचं भलं व्हायला पाहिजे. माझं काही चुकलं का? नाही माझं चुकलंच. मी त्याच्यासाठी जे बी केलं का नाही ते मला योग्य वाटलं तेवढंच केलं. मी कधी त्यासनी विचारच नाही का बाबा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय. अहो असं नसतंय. माणसाला कधी कधी स्वतःच काय माहिती नसतंय. म्हणजे आपल्याला काय पाहिजे ते कुणाला काही सांगता येत नाही. अशा वेळी आपण एखादी गोष्ट त्याला करायला लावली तर काय बिघडलं त्यात? आणि तुम्ही काय कुणावर जबरदस्ती केली होती का? तरी बी आदित्यनं लगीन केलंच का नाही? सरू बी तयार झाली म्हणजे त्यांना बी हे लगीन करावं असं वाटत असणारच की नाही, म्हणून तयार झाले का नाही ते? अहो तशात अजून 4 गोष्टी कराव्याशा वाटत असतील त्यांना. तुम्ही एक गोष्ट सांगितली म्हणून त्यांनी ती केली. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनासारखंच केलं का नाही समजत? नाही नाही, त्यांच्या मनासारखं जर केलं असतं का नाही तरी समजा घडलंच नसतं. काहीतरी चुकलंय. त्या दोघांचं जे चाललंय का नाही ते काही बरोबर नाही. आणि सुंदरी जी बोलली का नाही ती बी उष्ण अवस्था म्हणून बोलली. तिला बी लई वाईट वाटलं असणार आहे. अहो तुम्ही आता उगाच काहीतरी अर्थ काढत बसू नका बर का. नाही माझं चुकलंच. त्यांचं लगीन लावून देताना ना मी नीट विचार करायला पाहिजे होता. उद्या जर त्यांचं नातं तुटलं ना तर मग कोण जबाबदार असेल? मीच ना. आता हे समजा डोक्यातनं काढून टाका बघू. पुढं काय वाढून ठेवलंय हे ना तुम्हाला माहितीये ना मला. चला जेवायला चला बघू आणि झोपा शांत. समजा इसरून जा आता. नाही मला भूक नाहीये. तुझा मला नाही जेवायचं. अहो पण नाही तुझा मी इकडे थांबतो. अरे चालते चालते काय चालते काय ना सुंदरी सुंदरी काय म्हणते? काय रे दर वेळेला भेटताय तुम्ही? आता ते मागच्या वेळेला आम्हाला टांग दिली असती, या वेळेला आम्ही अजिबात ऐकणार नाही. आमच्या रिक्षात नाही यायचं म्हणजे यायचं. चल तुला सोडतो चल. अरे नाही राहू दे की इथले तू कुठे रिक्षा करतो, दुसरं कोणाला तरी बसव.
ए नाही गो सुरू त्या कृष्णामुळे तू मागच्या वेळी आमच्या रिक्षात बसली नाहीस आता आमच्या रिक्षात बस. अगं तुझ्यामुळे रिक्षा घेऊ शकलो ना आम्ही. आता तूच बसलीस तर आम्हाला कसं वाटेल राव. अरे मी चढताय काय? नाही मामा तसं नाही. माझ्या गावाकडचे ती म्हणजे ओळखते मी यांना. ते यांनी नवीन रिक्षा घेतली ना तर रिक्षात बस म्हणून आग्रह करत होते. नक्की ना? त्याला घाबरून तर बोलत आहे ना? नाही ओळखते मी यांना. वय आम्ही एकाच गावचं आहे. ठीक आहे. बघ काय झालं तुझ्यामुळे आता. हाय का आता बॅग कोण ओढत होतं? हा असू दे. मग ऐकणार कोण? तुला म्हणलं होतं ना रिक्षात बस म्हणून. चला ए बस लवकर मी ठेवतो बॅग. आता काय का असं ना सुंदरी पहिल्यांदा बसली म्हणजे मीटर फुल पडणार आपलं. बसला काय? आदी अहो कुंभकर्ण उठा आता, सकाळ झाली. आधी उठ ना आधी. अरे हे काय लहान मुलासारखं. आधी उठ आता, चल. उठायचं नाहीये का? उठ, चल चल. आधी बाबांची तब्येत कशी आहे आता? त्यांना काय झालंय? ठणठणीत आहेत ते. ए अरे काय बोलतोयस तू? काय बरळतोयस? झोपेतस का तू? बाबांना बरं नव्हतं ना? त्यांना अटॅक आला होता ना? अगं काय बोलते माझं मलाच कळत नाहीये. ते जे हॉस्पिटल बाहेर बसून मी स्वतःला बोलत होतो ना तेच तुला बोल. म्हणजे अगं हॉस्पिटल बाहेर बसून मी स्वतःला सारखं म्हणायचो की आधी काळजी करू नकोस, सगळं नीट आहे, बाबा आहेत ठणठणीत. तेच तुला बोललो. तुला सांगतो हॉस्पिटलमध्ये ना मी हार्डली 2-3 वेळा बघितलं असेल त्यांना, तेही काचेत. बरं आता बाबा कसे? बरे आहेत ग बाबा. पण तुला सांगतो डॉक्टरांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. म्हणाले अहो लास्ट टाइम तुमच्यामुळे अटॅक आला होता, परत तुम्हाला बघितलं तर काहीतरी व्हायचं, त्यापेक्षा न भेटलेलं बरं. आता काय बोलणार? स्वतःच्या वडिलांना सुद्धा भेटू शकलो नाही, बघू शकलो नाही. ह्या सगळ्याला ना मीच कारणीभूत आहे. आधी माझ्यामुळेच तुझ्यात आणि तुझ्या बाबांमध्ये दुरावा आला. हे अगं हे पिढी आहेस का? हे बघ स्वतःला दोष नको देऊ. आणि मी तुला सांगितलं ना एकदा आपलं बाळ होऊ दे, सगळं ठीक होईल, सगळे दुरावे दूर होतील. ये